तात्यांची किती पंचायत करून ठेवली तुम्ही आज. असं नाही, सुरेशराव येणार होते ना, म्हणून म्हणलं खास बेत करूया असा विचार करून मी ते. तुमचं काय कारण असेल ते असेल, पण माणसाच्या गरिबीवर असं हसू नये कधी. तात्यांना किती लाज वाटत होती हे ध्यानात नाही आलं का तुमच्या? ते चायनीज बेतामुळे नसेल, ते आमचे 30,000 रुपये द्यायचे ना सुरेशरावांना, त्यामुळे खजील झाले असतील ते. तुमच्या 30,000साठी एखाद्या माणसाचा अपमान करू नये मामासाहेब, आणि आम्ही देऊन टाकू तुमचं 30,000. तसं बी कोणाचे पैसे राखून ठेवायची पद्धत नाही मोऱ्यांच्यात. मग देऊन टाकू द्यायच्या उद्या. देऊ की. बघ उद्या संध्याकाळपर्यंत मला 30,000 रुपये पाहिजेत. ठीक आहे, मोऱ्यांना जमत नसेल तर राहू दे. ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत तुमचं पैसे फेडणार हे सुमी. बघू, उद्या संध्याकाळची वाट बघतो मी. सुमे, काय झालं? अशी का बघतेस माझ्याकडे? पायलट, आज तुझ्यावरनं मीठ मिरच्या ओळून टाकू वाटायला लागल्यात बघ. हा? का? कारण तुला नजर लागू नये म्हणून. तर मला कोणाची नजर लागणार आहे? माझी. तुझी? का बर? कारण तू कामच एवढं भारी केलंस. काय? अरे आज जेवणाच्या टायमाला तात्याला लय अवघडलं होतं. त्यांना तसं बघून मला कसं तरी वाटत होतं, पण माझं बी डोसकं फिरलं होतं. मग मला काही सुधरत नव्हतं. पण तू एकदम समजूतदारपणाने तात्यांना समजवलंस बघ. तात्यांचा अवघडलेपणा घालवलास. तात्यांसंगत तू बी हाताने ते नूडल खाल्ल्या. तात्यांचं माझं टेन्शन घालवलंस. पायलट, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. यात कौतुक करण्यासारखं काय आता? म्हणूनच तर कौतुक आहे. तू तुझी जिम्मेदारी एकदम चांगली पार पाडतेस बघ. अगं तसा शब्दच दिलाय मी तुला. तुझी जबाबदारी मी घेईन असं म्हटल्यानंतरच तू मला होय म्हणालीस, आठवतंय ना? हा, पण तू ते एवढं पाळशील असं वाटलं नव्हतं मला. पायलट, मी तात्यांचं 30,000 रुपये फेडणार, आणि ते जवळ फिटत नाही तर मला तात्यांना चैन पडणार नाही बघ. सुमे, तो तर यावरून तात्यांना त्रास देऊ नकोस आणि उगाच त्यांना पैशाचं काही टेन्शन देऊ नकोस. तात्या नाही फेडणार, मी फेडणार. आता बापाचं कर्ज पोरांनी फेडायचं असते, मग पोरीने का नाही? सुमे, मी देऊ तुला 30,000. आता ह्याचा बाद देऊ. तुझ्याकडूनच घ्यायचं तर फेडायची काय गरज आहे मग? तेच तर सांगतोय, काहीच गरज नाहीये परत द्यायची. मंत्री पाटील, मोरे कुणाचे पैसे राखत नाहीत बर का. अरे 1 रुपयाचं कर्ज नाही तात्यांवर, मग हे कसं ठेवू? तू ज्यादा लोड घेऊ नकस, मी करते काय तर. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. पण सुमे, तुला कधीही काही मदत लागली ना, बिनधास्त मला सांग. सांगणार, तू हक्काचा आहे माझ्या. गुड. मग आता आता काय? तू मला ते नजर लावणार काहीतरी म्हणाले होतेस ना? लाव ना. बघा पायलट, काळा पडशील. बघूयात ग. चल एकमेकांना नजर लावू. बघूया कोण जास्त काळं पडतंय. सुमे, तू ना काळी पडायच्या ऐवजी अशी गुलाबी गुलाबी काय वाटतेस? कारण तुझी नजर तशी. त्याला मी काय करू? तू ना अजून गुलाबी व्हायला पाहिजेस. चल बास कर आता. तू असं करत राहिलास तर मुख्यमंत्री केव्हा होणार? सुमे अगं, झोप म्हणलं ना. चल झोप. झोप. काय झोप? मला नाही झोपायचंय मला आता. पहिलं झोप ना. झोप.
झोपायची का जबरदस्ती करतेस पण तू? अरे झोप 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 झोप. झोप. आई, त्या म्हाताऱ्याच्या आबरूचा बँड वाजवायचा जबरदस्त प्लॅन केला होता मी. म्हणजे लक्ष्मणला मस्त चायनीजचा बेत करायला लावला होता आणि त्या नूडल्सच्या जंगलामध्ये त्या म्हाताऱ्याची एकदम शिकार करणार होतो मी. पण समरनी घोळ केला सगळा. आणि तुझा प्लॅन विस्कटला. नाही ताई, माझा प्लॅन परफेक्टच होता. हा म्हणजे समरकडनं त्या म्हाताऱ्याला जरा धीर मिळाला होता, पण तरी त्या नूडल्सच्या जंगलामध्ये मी बरोबर शिकार करणार होतो त्या म्हाताऱ्याची. पण भाऊजींनी स्वतःचा किस्सा सांगितला आणि डबल घोळ घातला. एकंदरीत काय, तुझ्या प्लॅनचा काही उपयोग झाला नाहीये नर्स. नाही ताई, असं नाही, उपयोग झालाच असता. म्हणजे समर आणि भाऊजींकडनं त्या म्हाताऱ्याला धीर मिळाला होता, पण तरी त्या नूडल्सच्या जंगलामध्ये मी त्या म्हाताऱ्याची शिकार करणारच होतो. पण तेवढ्यात तू समर आणि यांनी त्या म्हाताऱ्याचा धीर वाढवला आणि तू त्याचा मोठा कॉन्फिडन्सच वाढवलास. मी नाही ताई, शालू मध्येच पचकली म्हणून, आता माझा प्लॅन सक्सेस झाला असता. पण नर्सू, चायनीज मालाची काही गॅरंटी नसते हे माहीत असून सुद्धा तू चायनीज बेत का आखलास? ताई, तू काळजी करू नकोस. अगं, एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, पण आता जो नवीन प्लॅन केला ना, तो अजिबात फसणार नाही. म्हणजे या प्लॅन मध्ये डायरेक्ट त्या खानावळीची शिकार होईल. म्हणजे ताई, ती खानावळी आता पेटली, बापाचे 30,000 रुपये फेडणार आहे असं म्हणते. मग मी पण किल्ली दिली, आज संध्याकाळपर्यंत 30,000 रुपये फेड म्हणलं. नाही 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 नाही, नको नर्सू, पुन्हा घरामध्ये वाद नको. समरला कळलं तर? ताई, तू काही काळजी करू नको. या प्लॅन मध्ये आपण कुठे अडकणार नाही याची खबरदारी घेतलीये मी. अगं, ते खायचे वांदे त्या मोऱ्याचे आणि 30,000 रुपये कुठं आणणार येतो. पण तो म्हातारा कुठेतरी काम करतोय ना? ताई, त्याला तिथनं काढायला किती वेळ लागतोय मला, त्याची काळजी तू करू नको. ताई, तू शब्द घे माझ्याकडून, त्या खानावळवालीची अशी जिरवणार मी, काही विचारूच नकोस. नक्की ना नर्सू? ताई, तू शब्द घे माझ्याकडनं. अगं, एका दिवसात कुठं आणणार 30,000 रुपये ती खानावळवाली? तू फक्त आज संध्याकाळची वाट बघ, संध्याकाळी कशी जिरवतो बघ तिची. आला तुम्ही? तुम्हाला उगाच सकाळ सकाळी फेरा पडला बघा. अगं, तर तू बोलवलं म्हणलं यायला नकोय. हे घे, आम्हा सगळ्यांचा खानावळीचा ऍडव्हान्स. टोटल 5,000 जमलेत बघ. आपण ऍडव्हान्स असा आधीनामध्ये? तात्या, तुमचं दवाखान्याचं 30,000 फेडून टाकूया. उगा कुणाचा उपकार नका आपल्यावर. अगं सुमे, मी फिरतो की, असं खानावळीचे पैसे फिरतेल होय? मी माझ्या नावाची पावती बी मोडणार आहे. 30,000 फेडायचं, ते बी आजच्या आज. अगं, तर पावती कशाला मोडतीस? इन मिन 10,000 रुपये आहेत. तात्या, तुमचं कर्ज माझं कर्ज मी फेडणार. हं? काय जबाबदार माणूस, कुठे आहे पत्ता? अगं, मी आंघोळ करत होतो. पण केल्यासारखी तर काय वाटत ना. अयो, थांब जरा, मी लगेच परत करून येतो आंघोळ. राहू दे, तसं बी तुला कुठे दाखवाय न्यायचंय. सुमे, चल, आपल्याला बँकेत जायचंय. सुमे, हे बघ, हे माझं 3,000 रुपये ऍडव्हान्स. सुमे, अगं मी फिरतो की, मी फोन करू का मामासाहेबांना? काय गरज नाही, मामासाहेबांना मी आज संध्याकाळपर्यंत 30,000 देणार म्हटले. पण असं कसं मागितलं त्यांनी? ताई, मॅडमनं बिल भरलं होतं ना? भरू द्या कुणी बी, पण सुमीला कुणाच्या पैशाचं वजन नका. बबन, चल आपण बँकेत जाऊन येऊया. सुमे, अगं खरंच गरज नाही, मी 30,000 कामाचं ठरवलं, मी आणतो की. बरं, तुम्ही घेऊन या, मी बघते काय तर. बबन, चल.
हे ठेव. हा, चोर खिशात ठेवतो. जाधव साहेब, कदम साहेब, तुम्ही बी जावा, मी बी जातो पैसे आणायला. येतो. हॅलो. हा, काय काय झालं? मी सांगितलेलं काम लक्षात आहे ना अजून? झालं का नाही? नाही साहेब, सूर्य अजून आलाच नाही हो. हा ठीक आहे, येईल येईल. पण एक लक्षात ठेव, तो आला की त्या म्हाताऱ्याला ताबडतोब हाकलून द्यायचं. काय नाही तर मंत्री पाटलांची गाठ आहे. जी. गजेभाऊ, माझं कामच पैसे पाहिजे होतं. काम कुठे संपला अजून? झाले की आता 2 दिवस तर उरलेत. मग त्या 2 दिवसाचं काय? आज पैसे द्या, 2 दिवस येतो की पुढचं. मग कामाला लागा ते. चल घे ते जाळून काढ. आणि माझं पैसे? काम नका असेल ना तर तसं सांग मला, काय पैसे बिशे मिळणार नाहीत. नाही नाही, करतो की मालक काम, मी करतो की. घे तो जाळू हातात. चल जाळून काढ सगळं. होय होय. ए, तुला काय नुकसानीचं 30,000 देऊ का? नाही नाही, चुकलं मालक. तुला बिकला काय नाही. मला कामाची गरज नाही तुझ्या. बंद कर काम. नाही नाही मालक, परत असं होणार नाही. का बस, परवाच्या मेळाव्यात बिलाय घोळ केलाय माझा. मी तुला कामावरून काढून टाकतो. हे की तुझ्या पैशांचा लेख. माझं 30,000. कसला 30,000? 30 पूर्ण नाही झालं तुझं. मग येतो की मी कामाला, करतो की पूर्ण दिवस. काय गरज नाही मला तुझ्या कामाची. चल लेख. खानावळीचं 8,000 आणि माझ्या पावतीचं 10,000, म्हणजे टोटल 18,000. आता उरलेलं 12,000. मला पण तीच काय कळणं झालंय अगं. आता वरचं पैसे कुठं आणायचं ग? आणि त्यात तू पण मामासाहेबांनी देते म्हणून बसल्यास पैसे. आता मामासाहेब पण बरोबर तीच धरून बसणार. तात्या, काय झालं? मिळालं कामाचे पैसे? ही 5,000, म्हणजे टोटल 23,000 झालं. सुमे, आपण मेंबरासने अजून ऍडव्हान्स मागूया का ग? नाही नका, त्यांनी आधीच एवढं दिलं ते लई झालं. मग आता काय करायचं? बरं चल, आपण बंगल्यावर जाऊ, बघू काय तर. तुम्ही आता माझं चुकलं ग. मी आजारीच पडलो नसतो ना तर हा गोळच झाला नसता. तात्या, अहो ते काय तुमच्या माझ्या हातात आहे का? मी आहे की, मी करते काय तर. आता काय करणार तू? नाही माहिती. बरं, तुम्ही तेवढं कारखान्यावर डबा पोचवा, मी घरी जाते. बबन चल, मी आज काय बी करून 30,000 देणारच.
सुमे काय झालं ग? होय काय झालंय? चल आज पण आपण एकमेकांना नजर लावूया. सुमे काय झालंय? पायलट सुमीची मान खाली जाणार आज. दिवसभर पैसे गोळा केलं पण 7,000 कमीच पडलं. कमी पडले? परत एकदा मोजून बघ बघू. मी 1000दा मोजल्यात, कमीच आहेत. अगं तुझा हिशोब चुकला असेल काहीतरी. एकदा मोजून बघ ना परत. सुमी हिशोबात कधीच चुकत नाही. हो एकदा बघ पण मोजून. पायलट तू पैसे ठेवलेस या? नाही नाही माझा काय संबंध आहे? तुझं कर्ज आहे तू फेड. नाही तूच ठेवलेस. असं का केलं पायलट? धर बाबा तुझं पैसे परत घे. झालं केलंस ना मला परक. त्याचा काय संबंध? जे तुझं ते माझं आणि जे माझं ते तुझं असं तूच म्हणतेस ना. आणि काल तर मला हक्काचं वगैरे म्हणत होतीस. त्याच हक्कानं मदत करतोय मी तुला. आणि मदत पण नाही कर्तव्य आहे माझं. जबाबदारी येते. अरे पण पायलट गप पैसे घ्यायचे आता आहे. मी तुझा आहे की नाही? तू फक्त माझा आहेस. तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. मग आता मीच मला पैसे दिले असं समज आणि देऊन ये जा. चुपचाप मी सांगतोय ते ऐकायचं. नाहीतर तुला अशी नजर लावीन ना तुझा सगळा गुलाबीपणाच निघून जाईल. चल जा पटकन देऊन ये पैसे आणि लवकर ये. मला नजर लावायची तुला. चल आता जा पटकन. चल 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 चल. नरसू, उद्या सकाळी सगळ्यांना बोलव. आपल्याला लगेचच इलेक्शनचं प्लॅनिंग करायला पाहिजे. म्हणजे त्या शिंदेला इतकं किरकोळीत घेऊन चालणार नाही आपल्याला. हा हो ना, त्या खानावळीला आधीच किरकोळ घेऊन तोंडावर पडलोय. मी पडलोय तोंडावर. ताई तू जेव्हा हारलीस आणि ती खानावळवाली इलेक्शन जिंकली ना, हा सगळा दोष माझा होता ताई. अगं ती मतपेटी मला पळवता आली नाही ना, म्हणून तू हारलीस ताई. बस नरसू, मला पुन्हा त्या आठवणी नकोयत. नाही असं कसं ताई? अगं तू हारलीस आणि तुझी मान खाली गेली ना, ते अजून माझ्या डोळ्यासमोरनं जात नाहीये का ताई? तू काळजी करू नकोस. आज त्या खानावळवालीची मान कशी खाली घालवतो बघ मी. काय ताई, तिला 30,000 रुपये काही जमवता आले नसणार आहेत. त्यामुळे लपून बसले असेल कुठेतरी. थांब आत्ता बोलवतो तिला खाली. अशी जिरवतो. मामासाहेब हे घ्या तुमचं 30,000. माझे नाही ताईचे. अहो पण मागितले तर तुम्हीच होते ना. घ्या फेडलं तुमचं कर्ज. माझं तात्या उपाशी राहतील पण कुणाचा एक नवा पैसा ठेवणार नाहीत. तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य आहेत ते. मान आहे त्यांना सगळीकडे. ₹3,00,000 हिच्या बापाचा बाप फेडणार आहे का? ताई रुबाब बघ किती अजून तिला. नरसू, हिच्या बापाला किती मान आहे हे दाखवूनच द्यायचं हिला. ठीक आहे ताई, उद्याच तुझ्या पायाशी आणतो बघ तिच्या बापाला. तू काळजीच करू नकोस. फार मिरवतीये नाही, हिला दाखवूनच देऊया हिच्या बापाची लायकी काय येते.